काय दलाल मंडळी माझ्या नावाने पोस्ट टाकून धनगर समाजाच्या मेंढपाळावर हल्ला झाला आहे, याचा मास्टर माइंड मी आहे असं म्हणतात. गेले 15 दिवसापासून मराठा धनगर वाद लावण्यासाठी ही दलाल मंडळी ऍक्टिव्ह आहेत आणि यांचं राजकारणात यांचा स्वार्थ साधवायचा आहे. पण ह्या दलाल मंडळीपासून सावध राहा. ज्यांनी कुणी हल्ला केला असेल, भले कुठल्याही जाती धर्माचा असेल, तर त्यांच्यावर रीतसर कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या मेंढपाळावर हल्ला झालेला आहे त्यांच्यासोबत आम्ही पण सर्वसामान्य गरीब कुटुंबातून आलेलो आहे आणि आम्ही गोरगरीब धनगर समाजाबरोबर आज बी आहे, उद्या बी आहे, कायम आहे. धनगर मराठा वाद नाहीच. मी जरी मराठा समाजाचं काम करत असलं तर कुठल्याही जातीचा द्वेष कधीही केलेला नाही आणि कधीही जातीय दंगल घडवल किंवा कुठल्या जातीमध्ये भांडणं लागतील असं वक्तव्य कधीही केलेलं नाही. अरे धनगर समाजात चळवळीमध्ये, धनगर समाजात राजकीय, धनगर समाजात सामाजिक काम करणारे गेले 15 वर्षापासून अनेक माझे मित्र आहेत महाराष्ट्रात. एका ताटात खाल्लेले आम्ही एकत्र फिरतोय, आज बी आमचे संबंध आहेत. आणि हे मंडळी यांना स्वभाव माझा माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. असल्या आमच्याने कधीही गद्दारी किंवा असं करू शकत नाही, आमच्या रक्तामध्येच नाही. जे कोणी तुम्हाला सांगतो खोडसाळपणे धनगर समाजामध्ये माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत अशा दलालांपासून सावध राहा. धनगर बांधवांना जे चळवळीमध्ये काम करणाऱ्याला महेश डोंगरे काय माहिती आहे म्हणून मी सांगतो. आणि मी गेले 8 दिवसापासून माझ्या विरोधात काय षडयंत्र चालू आहे, मला कुठल्या तर कुठल्या खोट्या नाट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, माझ्या हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न, हा प्रकार सुरू आहे. मी मराठा चळवळीत काम करणाऱ्याला बऱ्याच मंडळीला सांगितलं की असं असं चाललेलं आहे, पण मी सांगितलेलं आहे. पण एकच सांगतो मी तुम्हाला, धनगर समाज आणि मराठा समाज बांधव आहेत, एकत्र आहेत. आणि या दलालापासून धनगर बांधवांनी सावध राहावं. अशा कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्यांनी कुणी हे कृत्य केलंय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. सोलापूर जिल्ह्याचे SP कुलकर्णी साहेब यांना मी लगेच माहिती दिलेली आहे आणि करमाळा पोलीस निरीक्षक माने साहेब यांनाही तात्काळ या घटनेची मी माहिती दिलेली आहे.